पंढरपूरजवळ झालेल्या भीषण विहीर दुर्घटनेनंतर राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली आहे। दुर्घटनेत मृत्यू झालेल्या भाविकांच्या कुटुंबियांची भेट घेऊन मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे सांत्वन केले। यावेळी पीडित कुटुंबियांना धीर देत सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही देण्यात आली आहे। दरम्यान या दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या ठेकेदारासह संबंधित सर्व जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई केली जाणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय। प्राथमिक चौकशीनंतर दोषी आढळणाऱ्या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। या प्रकरणाची सखोल चौकशी करून निष्काळजीपणा करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलंय। 8 डेड बॉडी या ठिकाणी आहेत। मला वाटतं 14-15 लोक त्या गाडीमध्ये होते आणि ते अचानकपणे ते जे प्रत्यक्षदर्शी आहेत त्याचे नातेवाईक आहेत ते सांगत होते की अगदी काही कुठे दणका लागला नाही, झटका लागला नाही, डायरेक्ट विहिरीमध्ये ती गाडी गेली आणि त्यात 5-6 लोकांना वाचवण्यामध्ये त्यांना 8 लोकांना वाचवण्यात यश आलं 16 लोकांपैकी आणि 8 त्या ठिकाणी मृत पावलेले आहेत। त्यात 2 लहान मुलं आहेत, 6 महिन्याची मुलगी आहे, 2.5 वर्षाची आहे। ठेकेदार पण त्या ठिकाणी कोणी नाव सांगतायत। जो कोणी दोषी असेल त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही दाखल करू, त्याच्यावर कोणालाही सोडणार नाही। मागच्या 6 महिन्यापूर्वी दिंडोरीला असंच झालेलं होतं, त्यांनी कठोर ठेवलं होतं, तेव्हा डायरेक्ट गाडी गेली, त्याच्यामध्ये 10 जण 8 मृत्युमुखी पडलेले होते, लहान मुलंच होते। ते शाळेतून गॅदरिंग करून आले, तशाच बिचारे गॅदरिंगच्या वेशामध्ये श्रीराम, कोणी लक्ष्मण, कोणी सीता, कोणी हनुमान, सगळ्या ड्रेसमध्ये जसे तसे मुलं आत गेलेत। मला वाटतं ही अतिशय म्हणजे अक्षम्य चूक आहे आणि म्हणून याच्यामध्ये कोणालाही माफी नाही। ज्याची चूक असेल, रस्त्याला लागून अगदी तुम्ही 5-6 फुटावर एवढी मोठी विहीर खोदतात, त्याला कठोरही करत नाही, तुम्ही जमीन लेव्हलला ती विहीर केलेली आहे। मला वाटतं ही अतिशय मोठी चूक आहे आणि म्हणून याच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी दाखल करू। आज काही सांगता येत नाही, मी पण आता आलेलो आहोत, पालकमंत्री त्या ठिकाणी जाऊन आले। कॉन्ट्रॅक्टरच दोषी आहे। या रोडचं काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे आणि त्यामध्ये वारंवार त्याला सूचना दिल्या, नोटीस दिला, सगळं केलं। प्रत्येक वेळी आदरणीय गडकरी साहेबांनी बैठका घेतल्या, सगळ्या कायद्याचा आधार घेऊन त्यांनी आजपर्यंत ज्या रस्त्यामध्ये एवढा प्रचंड अडचणी निर्माण केल्या। हा ऍक्सिडेंट झाला याला कारणही कॉन्ट्रॅक्टर आहे आणि याच्या अगोदर अनेक लोकांना जीव गमवावा लागला, याचंही कारण कॉन्ट्रॅक्टर आहे। या कॉन्ट्रॅक्टरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि याला कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडणार नाही। अनेक ब्लॅकलिस्टेड हा वेगळा विषय आहे, तो खूप छोटी कारवाई आहे, याला कुठल्याही परिस्थितीत त्याला सोडलं जाणार नाही। यामध्ये जे जे दोषी असतील, MSRDCचे काही अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, डायव्हर्टर नाही, कुठं साईनबोर्ड नाही, कुठं काही नाही तिथं। त्यामुळे या सगळ्या परिस्थितीला जे जे जबाबदार आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई